स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामीसूत्र व्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेली आहे. आजचा स्वामी संदेश नेहमीप्रमाणे प्रत्येक स्वामी भक्तासाठी खास असणार आहे, कारण प्रत्येक स्वामी संदेश आपल्याला काहीतरी शिकवत असतो. त्यामुळेच स्वामींना संदेश सांगण्यापूर्वी एकच सांगावंसं वाटतं की जगाच्या अफाट सागरामध्ये सापडला भक्तीचा शिंपला. जगाच्या अफाट सागरामध्ये सापडला भक्तीचा शिंपला. किती भाग्यवान म्हणावं आपण स्वतःला, त्यात मोत्यासारखा स्वामी रूपी गुरु आपल्याला लाभला. स्वामी रूपी गुरु आपल्याला लाभला. स्वामी भक्त हो, या आयुष्यामध्ये येऊन आपल्याला खूप काही मिळवायचं आहे आणि त्यासाठी अर्थात आपल्याला प्रयत्न देखील करायचा आहे. पण न मागता देखील स्वामींनी त्यांचा आशीर्वाद आपल्याला दिलेला आहे आणि आपल्याला त्यांच्या मार्गात घेतलेला आहे. हा निव्वळ योगायोग नसून आपलं भाग्य आहे. पूर्व पुण्य होते गाठी म्हणून झाल्या स्वामी भेटी. पूर्व पुण्य होते गाठी म्हणून झाल्या स्वामी भेटी. नक्कीच आपण मागच्या जन्मामध्ये काहीतरी पुण्य केलं असेल, म्हणूनच कदाचित स्वामींनी आपल्याला त्यांच्या मार्गात ठेवलेला आहे. तर स्वतःला भाग्यवान समजा आणि आजचा संदेश ऐका. संदेश ऐकण्यापूर्वी एक सांगू इच्छिते की सुख आणि दुःख प्रत्येकाला लावलेलं आहे, पण त्याचा सामना करण्यासाठी जर आपल्याकडे बळ असायला हवं असं वाटत असेल तर स्वामींच्या मार्गाशिवाय पर्याय नाही. तर तुम्हालाही स्वामीमय व्हायचं असेल तर तुमच्या समोर जे 2 फुलं दिसत आहे त्यापैकी एक फुल निवडा आणि संदेश जाणून घ्या. तर आता ज्यांनी 2 नंबरचं फुल निवडलं आहे त्यांना स्वामी महाराज काय सांगतात ते आपण सर्वप्रथम जाणून घेऊया. स्वामी महाराज अशा प्रत्येक भक्ताला सांगतात, अरे आमच्या शिष्याने आमच्याशी म्हणजेच त्यांच्या स्वामी रूपी गुरुशी एकनिष्ठ असावं. कितीही संकट आलं तरीही गुरुची कास कधी भक्ताने सोडू नये. संकटे पूर्व कर्मामुळे येतात, पण गुरुकृपा लाभल्यामुळे संकटाला सामोरं जाण्याचं बळ मिळतं आणि त्या संकटातून आपोआप सुटका देखील होते. अरे संघर्ष वाटायला आला म्हणून घाबरायचं नाही. संघर्षाचा सामना करण्याची तयारी जो मनुष्य दाखवतो त्याच्याच पाठीशी आम्ही खंबीरपणे उभं असतो. कारण सोन्याची लंका आणि पुष्पक विमान रावणाकडे होते, पण श्रीरामांच्या नशिबी वनवास होता. राजपाट हा कंस मामाजवळ होता, पण तुरुंगात जन्म तर श्रीकृष्णाचा झाला ना. राजपाट तर कंस मामाजवळ होता, पण तुरुंगात जन्म श्रीकृष्णाचा झाला ना. राजमहलात तर कौरव राहत होते, पण वनवास मात्र पांडवांना भोगावा लागला ना. यावरून एकच गोष्ट सिद्ध होते की संघर्ष हा नेहमी सत्याच्या बाजूने चालत असतो आणि सत्यासाठी, न्यायासाठी भगवंताला देखील जर संघर्ष चुकला नसेल तर तू फक्त मनुष्य आहे. आणि जर तुला संघर्ष करावा लागत असेल तर एक गोष्ट लक्षात घे की तू सत्याच्या मार्गावर आहे आणि जर तू सत्याच्या मार्गावर आहे तर निश्चितच तुला यश मिळणं हे देखील नियतीने ठरवून ठेवलेलं आहे. कारण शेवटी सत्याचा, संघर्षाचा काळ कितीही कठीण असला तरीही त्यामध्ये यश हे नक्कीच प्राप्त होतं. विजय हा नेहमी सत्याचाच होतो आणि जो सत्याच्या मार्गावर चालतो त्याच्याच सोबत आम्ही देखील चालत असतो. आणि जर तुझ्या सोबत आम्ही चालत आहोत तर तू काळजी कशासाठी करतो? अरे आम्ही ज्याच्या सोबत चालतो त्याचा मार्ग आम्ही अगदी सोपा करून टाकतो. फक्त त्यासाठी गरज असते ती विश्वासाची, आमच्या भक्तीची. जो भक्त मनापासून आमची भक्ती करतो, आमच्यावर विश्वास ठेवतो आणि सतत आमचं नाम जपतो, अशा भक्ताला प्रत्येक संघर्षाच्या टप्प्यावर आम्ही एकच सांगतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आता ज्यांनी 1 नंबरचं फूल निवडलं त्यांना स्वामी महाराज काय सांगतात बघूया. स्वामी अशा भक्तांना सांगतात, अरे मरता केव्हाही येतं पण आयुष्य जगता आलं पाहिजे. मरता केव्हाही येतं पण आयुष्य जगता आलं पाहिजे. सुख भोगता केव्हाही येतं पण दुःख देखील पचवता आलं पाहिजे. दुःख देखील पचवता आलं पाहिजे. यशाने माणूस उंच होतो, पण पाय मात्र नेहमी जमिनीवरच ठेवता आले पाहिजे. पाय नेहमी जमिनीवरच ठेवता आले पाहिजे. मिळालेल्या यशात समाधान मानून आनंदाने हे जीवन जगता आलं पाहिजे. आनंदाने हे जीवन जगता आलं पाहिजे. पाप काय कसंही करता येतं रे, आणि ते कसंही होतं, पण जाणून बुजून पुण्य देखील करता आलं पाहिजे.
आयुष्य हे खडतर आहे आणि म्हणून ठेच लागणारच, पण त्या वेदनेचं दुःख सहन करता आलं पाहिजे, त्या वेदनेचं दुःख सहन करता आलं पाहिजे. जगण्याच्या लढाईत उणीव ही कायम भासणार आहे, पण ती उणीवही भरून काढता आली पाहिजे, ती उणीवही भरून काढता आली पाहिजे. हास्य आणि अश्रूंचा मिलाफ करून फक्त समाधानी आयुष्य जगता आलं पाहिजे, समाधानी आयुष्य जगता आलं पाहिजे. अरे ज्याच्याकडे समाधान असतं त्याच्याकडे सुख हे आपोआप चालत येतं, आणि ज्याच्याकडे स्वामी नामाची शिदोरी असते त्याच्याकडे नेहमी समाधान वास करत असतं. म्हणून तुलाही सुख आणि समाधान मिळवायचं असेल, आनंदी राहायचं असेल, तर तुला आमच्या नामाची जोड तुझ्या आयुष्याला द्यावीच लागेल. जो आयुष्याला आमच्या नामाची जोड देतो त्याचं आयुष्य आम्ही गोड करतो, त्याचं आयुष्य आम्ही गोड करतो. जेव्हा तुला एकटेपणा जाणवेल तेव्हा ह्या जगाकडे आधार शोधण्यापेक्षा तू आमच्याकडे ये, आमच्याकडे डोळे भरून बघ आणि सगळं काही तुझं दुःख, तुझं गाऱ्हाणं आम्हाला सांग. आपोआप त्या क्षणाला तुझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतील, आणि जेव्हा तुझ्या डोळ्यातून आपोआप अश्रू वाहू लागतात तेव्हा समजून जा की तुझं सगळं गाऱ्हाणं आम्ही ऐकत आहोत, आणि तुझ्या डोक्यावरून, तुझ्या खांद्यावरून मायेनं हातही आम्हीच फिरवत आहोत. तुझ्या डोळ्यातून येणारे अश्रू हाच खूप मोठा पुरावा आहे की आम्ही तुझं अगदी लक्ष देऊन ऐकतोय, तुला बघतोय, आणि आम्हीच तुला सतत आशीर्वाद देखील देतोय. अरे आणखी काय हवंय तुला? जर आमचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे तर तू फिकीर कशाची करतो? जसं फुलाजवळ गेलं की त्याचा सुगंध आपोआप येतो, त्याला बोलवावं लागत नाही, तसंच तू आमच्या जवळ आला, तुझी निर्मळ भक्ती तू करू लागला की आमचे आशीर्वाद आपोआपच तुला प्राप्त होतात. तुला आमच्याकडे काहीही मागण्याची गरज पडत नाही. फक्त तू आमच्या मार्गात चालत राहा, आम्हाला शरण जा. आम्ही सांगितलेल्या मार्गावर जेव्हा तू चालतो आणि आमचा बनून राहतो तेव्हा आमचा मार्ग तुला फक्त एक गोष्ट सांगेल की तू कर्म चांगली ठेव. ज्याची कर्म चांगली असतात त्याच्या साधक केसालाही आम्ही धक्का लागू देत नाही. अरे कितीही वाईट वेळ आली तरीही त्या वाईट वेळेतही तुझ्या मनावर ताबा तुला ठेवता यायला हवा. तुझ्या मनात चुकून काही विचार वाईट आले तर त्यांना ताबडतोब आळा घालता यायला हवा. जेव्हा तू तुझ्या वाईट विचारांना त्याच ठिकाणी थांबवतो आणि पुन्हा एकदा नव्याने सकारात्मक विचार करू लागतो, आणि जेव्हा आमचा भक्त वाईट काळातही आमच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतो, वाईट मार्गाला जात नाही, सत्कर्म करत राहतो आणि मन स्वच्छ ठेवून निस्वार्थीपणाने आमचं नाम जपतो, तेव्हा अशा भक्ताला देखील आम्हाला एकच सांगावंसं वाटतं, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर आजचा संदेश खूप मोलाचा असा होता, कारण बऱ्याचदा आपल्या आयुष्यात अशा गोष्टी घडत असतात. बऱ्याचदा आपण नेहमी सत्कर्म करण्याचा विचार करतो, पण तरीही आपल्याच वाट्याला फक्त वाईट गोष्टी येतात, आणि मग अशा वेळेस आपलं मन थोडंसं भरकटतं, मनामध्ये वाईट विचार येऊ लागतात, आणि असं वाटतं की अरे सगळं चांगलं करूनही जर आपल्या बाबतीत वाईट घडणार असेल तर मग वाईट केलं तर काय बिघडतं. पण हाच तो क्षण असतो की आपल्याला वाईट विचार करायचा नाही. त्याच वेळेस आपल्याला स्वामींची शिकवण आठवायची की स्वामी म्हणतात कितीही वाईट प्रसंग आला तरीही मनामध्ये इतरांबद्दल वाईट विचार येऊ द्यायचे नाही, त्यानेच खऱ्या अर्थाने आपलं भलं होत असतं. तर स्वामी भक्त हो, हा विचार तुम्हालाही पटला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा, आणि आजचा संदेश तुम्हाला कसा वाटला हे देखील कमेंट करून कळवा. तुम्ही कोणतं पूल निवडलं होतं हे देखील सांगा. असेच नवनवीन स्वामी संदेश ऐकायला आवडत असेल तर आपल्या स्वामी सूत्र व्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा आणि आपले संदेश ऐकत रहा. धन्यवाद.